कोल्हापुरामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय। शिवाजी विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन पुकारलंय। तर याला शिवप्रेमी तसंच पुरोगामी जनतेनं बैठक घेऊन कडाडून विरोध केलाय। नेमकं काय सुरू आहे कोल्हापुरात या संदर्भात पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ। कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या बैठकीपूर्वी अशी घोषणाबाजी बघायला मिळाली। अनेक सदस्य माझं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असे टी शर्ट परिधान करून बैठकीला उपस्थित होते। यामागचं कारण म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा। शिवाजी विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मात्र सिनेट सदस्यांनी नामांतराला विरोध दर्शवलाय। सर्व सदस्य आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हा टी शर्ट परिधान करून आले होते। सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हे विद्यापीठाचं नाव कायम राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली। त्यानंतर प्रशासन ऐकायला तयार नाही, त्यामुळे आम्ही निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या निषेधाची पत्रकं आम्ही अधिसभेमध्ये भिरकवली आणि त्यानंतर सभागृह कुठंतरी एक प्रकारे शांत झालं आणि हा निर्णय स्वीकारावा लागला। इथं कुणाची दादागिरी चालणार नाही, कारण हे शिवाजी विद्यापीठ आहे। हे विद्यापीठ आमचं आहे, आमच्या शिवाजींचं हे विद्यापीठ आहे। त्यामुळे ह्या नावामध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल होणार नाही यासाठी आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला। दुर्दैव एवढं की ह्या प्रशासनाचे प्रमुख म्हणणारे कुलगुरू मोदी यांना आम्ही विनंती केली की हा स्थगन प्रस्ताव स्वीकारलाय असं तुम्ही एकदा म्हणा, म्हणजे चर्चेचा विषय येणार नाही। पण गुलदस्त्यात बोलणारे हे प्रशासन स्वीकारलंय हे म्हणायसाठी तयार झालं नाही आणि नंतर ज्यावेळी आम्ही आक्रमक भूमिका घेतली त्यावेळी हे प्रशासन म्हणते की आम्ही हा नामविस्ताराचा स्थगन प्रस्ताव घेतलेला आहे। एकीकडे विद्यापीठाच्या नावाचा नामविस्तार व्हावा यासाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे, तर हिंदुत्ववादी संघटनेचे टी राजा यांच्या नेतृत्वात मोर्चाचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। नुकत्याच विधानसभेतल्या अधिवेशनात आमदार चंद्रदीप नरके यांनी सुद्धा शिवाजी विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करावं अशी मागणी लावून धरली। हमारे छत्रपति शिवाजी महाराज को छत्रपति की पदवी मिलने से आखिर इतनों वर्षों तक कौन रोक रहा है? कौन हमारे इतिहास और स्वाभिमान पर प्रश्न चिन्ह खड़ा कर रहा है? उन सभी को खुली चुनौती देने के लिए मैं 17 तारीख के दिन कोल्हापुर आने वाला हूं। मेरे मित्रों, 17 मार्च के दिन कोई कार्य नहीं करना है, आपको सभी दुकानें बंद करना है। पूर्ण समय इस मोर्चे के लिए आप सबको देना है। 5 जिल्ह्याचं एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव एकच मिनिटामध्ये शिवाजी विद्यापीठ आहे। मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशा पद्धतीचा नामांतर त्या ठिकाणी व्हावं। शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ एवढं नाव न देता त्याचं नामांतर करायचा या कॅबिनेटला ठराव येणाऱ्या मंत्रिमंडळ या अधिवेशनामध्ये ठराव घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी या विद्यापीठाला द्यावं। एकीकडे विद्यापीठाच्या नावाचा नामविस्तार व्हावा यासाठी आंदोलन पुकारण्याची घोषणा झाली आहे, तर दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराविरोधात शिवप्रेमी आणि पुरोगामी कोल्हापूरकरांनी बैठक घेऊन कडाडून विरोध केलाय। शिवाजी ही 3 अक्षरं आपल्या हृदयातला एक मंत्र आहे आणि तो मंत्र आपल्याला एक ताकद देतोय आणि ती प्रेरणा मिळते। तीच प्रेरणा आजच्या या सभेमध्ये झालेली आहे। त्यामुळे या सभेमध्ये भावना व्यक्त करत असताना या ठिकाणी असं ठरलेलं आहे की शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे, त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे नाव कायम राहिलं जाईल आणि यामध्ये आम्ही कुणाला निवेदन वगैरे काही देणार नाही। जर काय यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरची याद आहे, कोल्हापूरचा परिणामाला तुम्ही सामोरं जावं लागेल असा आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही 18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ साकारलं गेलं। 62 वर्ष झाली शिवाजी विद्यापीठ या नावानंच विद्यापीठ राज्यभरात ओळखलं जातं। कोल्हापुरातल्या 4 आमदार महोदयांनी आणि हातकणंगलेच्या खासदार साहेबांनी ह्याच्या संदर्भात नामविस्तार करण्याचा प्रश्न सभागृहात मांडलेला होता। त्यांना लोकभावना आणि विद्यापीठाचा इतिहास खरं तर जाणून घेण्याची गरज होती, पण ज्या सभागृहात नाम विस्तार होऊ नये अशा पद्धतीचा विचार त्यावेळेला झालेला होता, त्याच सभागृहात यांनी नामविस्ताराचा प्रयत्न करण्याचा एक
अतिशय खालच्या दर्जाचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे या सर्व लोकप्रतिनिधींचा आम्ही निषेध करतो. एकीकडे शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे शाहू आणि शिवप्रेमींनी नामविस्ताराला विरोध केलाय. त्यामुळं हा वाद आता नेमका कुठपर्यंत जातो आणि शिवाजी विद्यापीठाच्या नावावर सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.